तर यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। विशाळगडावर अखेर शाहू महाराजांना जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे। विशाळगडावरील मशिदीची त्यांनी पाहणी केलेली आहे। शाहू महाराज विशाळगडावर आता दाखल झालेले आहेत। रविवारी विशाळगडावर तोडफोड झाली होती आणि त्याचीच आज शाहू महाराजांकडून पाहणी करण्यात आलेली आहे। आधी गडाच्या खालीच शाहू महाराजांना तब्बल अर्धा तास रोखण्यात आलं होतं। जमावबंदीचं कारण देत त्यांना गडाबाहेरच रोखण्यात आलं। तर दुसरीकडे यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर आता शाहू महाराज छत्रपती जे आहेत ते विशाळगडाच्या दिशेने गेलेले आहेत। इथं जाऊन त्यांनी मशिदीची पाहणी देखील केली। देवाची बाब आहे की ज्या शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांनी देशाला समता बंधुत्व आणि एकता शिकवली, त्या शाहू महाराजांच्या वारसदाराला विशाळगडावरून जाण्यापासून रोखण्यात येत आहे। हे महाराष्ट्राचा अपमान आहे। हा वारसा आपण काय सांगतो तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, त्या शाहूंच्या वारसदाराला जे खासदार झाले बहुसंख्याक लोकांनी निवडून दिलं त्यांना तुम्ही अडवताय।